adenohypophysis. So in adenohypophysis, first hormone is STH. It is also called as STH का full form somato. Yes, it is also called as somatotrophic hormone. And the somatotrophic hormones, it is also known as growth hormone. Somatotrophic hormone ला काय म्हटलं जातं? ग्रोथ हार्मोन. सगळ्यात फर्स्ट थिंग हा हार्मोन कोण सिक्रेट करणार आहे? एडेनोहाइपोफायसिस. मग हा जो हार्मोन आहे याचा मेन रोल आहे इट प्ले रोल इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये या हार्मोनचा मेन रोल असतो. इट ऍक्सेलरेट protein synthesis and cell division. पहिला मी तुम्हाला फंक्शन सांगितलं. सोमॅटोट्रॉफिक हार्मोन इट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रोथ हार्मोन. दोन्ही फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म आणि दोन्ही नेम लक्षात ठेवायचे. हा हार्मोन सिक्रेट कोणी केलेला आहे? एडेनोहाइपोफायसिस. नेक्स्ट हा जो हार्मोन आहे याचा मेन रोल आहे आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये. आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी आपल्या ज्या सेल आहेत त्या काय झाल्या पाहिजे? डिवाइड झाल्या पाहिजे. सो हा जो हार्मोन आहे हा प्रोटीन सिंथेसिस आणि सेल डिव्हिजन ऍक्सेलरेट करतो. म्हणजे सेल डिव्हिजनचा रेट वाढवतो, प्रोटीन सिंथेसिसचा रेट वाढवतो. प्रोटीन सिंथेसिस झालं तर ते प्रोटीन जे आहे ते बॉडी बिल्डिंग असतं, आपल्या ग्रोथसाठी हे रिस्पॉन्सिबल असतं. बॉडीमध्ये असणारे वेगवेगळ्या गोष्टी प्रोटीन पासून तयार होत असतात. सो हा हार्मोन काय करणार आहे? आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. सेकंड थिंग हा प्रोटीन सिंथेसिस आणि सेल डिव्हिजन ह्या दोन गोष्टी ऍक्च्युली ऍक्सेलरेट करतो आणि या दोन गोष्टी ऍक्सेलरेट झाल्यामुळे आपली ग्रोथ होते. समजलं? ओके. हा हार्मोन जास्त कधी सिक्रेट होतो? टिल प्युबर्टी. ओके. इट्स हाय सिक्रेशन occurs till puberty. प्युबर्टी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. प्युबर्टी पिरियड म्हणजे काय? एज ग्रुप कुठून कुठपर्यंत? 13 to 18 त्याला आपण प्युबर्टी पिरियड म्हणतो. तर या प्युबर्टी पिरियड पर्यंतच हा जो ग्रोथ हार्मोन आहे याचं सिक्रेशन कसं असतं? खूप हाय असतं. आलं लक्षात सगळ्यांच्या? हाय सिक्रेशन केलं जातं. त्यामुळे आपल्या ग्रोथचा रेट सुद्धा या पिरियड मध्ये लहान मुलं बघा, चिल्ड्रन्स, त्यांची हाईट जी आहे किंवा वेट फास्ट इन्क्रीज होत असतं आणि आपली हाईट जास्तीत जास्त किती एज पर्यंत इन्क्रीज होते? 18 पर्यंत. 18 नंतर जास्त हाईट इन्क्रीज होत नाही. त्याचं रिझन हे आहे की हा ग्रोथ हार्मोन जो आहे तो 18 पर्यंत हाय अमाऊंट मध्ये सिक्रेट होतोय. 18 नंतर सिक्रेटच होत नाही असं नाही, सिक्रेट होतो पण लो अमाऊंट मध्ये. सो आफ्टर 18, ओके, आफ्टर प्युबर्टी secreted in low amount but continuous secretion is there. त्याचं continuous secretion असतं for repair and replacement. प्युबर्टी पर्यंत ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी हा हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे. प्युबर्टी नंतर सुद्धा कंटिन्युअस ग्रोथ हार्मोन सिक्रेट होत राहणार आहे, पण प्युबर्टी नंतर मेनली रिपेअर आणि रिप्लेसमेंट साठी हा हार्मोन जो आहे तो रोल प्ले करेल. म्हणजे इंजुरी झालेली आहे किंवा आपल्या बॉडीच्या बऱ्याचसे रोज डेड होत असतात तेवढ्याच नवीन पण तयार होतं. सो हे रिपेअर आणि रिप्लेसमेंट जे आहे ते सुद्धा या हार्मोनमुळे होत असतं. हे पॉईंट समजले सगळ्यांना? येस. फर्स्ट थिंग somatotrophic hormone, it is secreted by adenohypophysis. Next, it causes growth and development. How it causes growth? It accelerates protein synthesis and cell division. So protein synthesis and cell division करून बॉडीची ग्रोथ जी आहे ती ऍक्सेलरेट केली जाते. या हार्मोनचं हाय सिक्रेशन प्युबर्टी पर्यंत होतं आणि प्युबर्टी नंतर सिक्रेशन कमी होतं, मात्र हा हार्मोन कंटिन्यू सिक्रेट होत राहतो. प्युबर्टी नंतर हा पर्टिक्युलरली रिपेअर आणि रिप्लेसमेंट साठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, तर ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन या हार्मोनची. नेक्स्ट बघा, हा हार्मोन जर कमी सिक्रेट झाला, हायपोसिक्रेशन झालं तर काय होईल आणि जास्त सिक्रेट झाला तर काय होईल? सो फर्स्ट, हायपोसिक्रेशन. हायपोसिक्रेशन इन चाइल्डहुड.
सो दोन स्टेज दिलेले आहेत. आताच मी सांगितलं की ग्रोथ हार्मोन प्युबर्टी पिरियड मध्ये जास्त सिक्रेट होतोय, मात्र नंतर त्याचं सिक्रेशन थांबत नाही, कंटिन्यू राहतंय, फक्त अमाऊंट कमी. ओके, मग आता दोन्ही स्टेज मध्ये याचं हायपो आणि हायपर सिक्रेशन होऊ शकतं. सो चाइल्डहुड मध्ये जर हायपो सिक्रेशन झालं म्हणजे सपोज या हार्मोनचं सिक्रेशन कमी झालं, लो अमाउंट ऑफ हार्मोन causes stunted growth. And it is called as pituitary dwarfism. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं हायपोसिक्रेशन. हायपोसिक्रेशन इन चाइल्डहुड. चाइल्डहुड मध्ये जर कमी सिक्रेट झाला तर स्टंटेड ग्रोथ म्हणजे जास्त ग्रोथ होत नाही बॉडीची आणि कमी ग्रोथ राहते, त्या कंडिशनला पिट्युटरी ड्वार्फिझम, ड्वार्फ किंवा त्याला आपण खुजून म्हणून हाईट खूप कमी राहते. तर अशा डिसीजला किंवा त्या कंडिशनला पिट्युटरी ड्वार्फिझम असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा हायपर सिक्रेशन. हायपर सिक्रेशन इन चाइल्डहुड. पुन्हा हायपर सिक्रेशन इन चाइल्डहुड हेच दिलेलं आहे. चाइल्डहुड मध्ये जर या हार्मोनचं हायपर सिक्रेशन झालं तर कोणती कंडिशन असते? जिंजॅटिझम. त्या कंडिशनला जिंजॅटिझम असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये ॲबनॉर्मल हाईट किंवा ॲबनॉर्मल ग्रोथ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सो दोन्ही डिसीजचे नेम लक्षात ठेवा, पिट्युटरी डॉर्फिझम आणि जिंजॅटिझम. हे दोन्ही डिसीजेस आहेत. डॉर्फिझम हायपोसिक्रेशनमुळे होतो ग्रोथ हार्मोनच्या आणि जिंजॅटिझम हायपर सिक्रेशनमुळे होतो. कधी? चाइल्डहुड मध्ये. चाइल्डहुड मध्ये जर ग्रोथ हार्मोन कमी किंवा जास्त सिक्रेट झाला तर. समजलं का हे? ओके, त्यानंतरचा नेक्स्ट अडल्ट मध्ये सुद्धा ही कंडिशन असू शकते. सो इन अडल्ट जर अडल्ट मध्ये या हार्मोनचं हायपर सिक्रेशन झालं तर त्या कंडिशनला ॲक्रोमेगॅली असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज ॲक्रोमेगॅली. नेक्स्ट याच्यामध्ये एक्सेस ग्रोथ किंवा डिस्प्रपोर्शनेट एनलार्जमेंट ऑफ बोथ, डिस्प्रपोर्शनेट ग्रोथ, एनलार्जमेंट ऑफ बोथ ह्या कंडिशन आपल्याला पाहायला मिळतात. सो अडल्ट मध्ये जर ग्रोथ हार्मोन प्रमाणापेक्षा जास्त सिक्रेट झाला तर त्याच्यामध्ये जो डिसीज होतो त्या डिसीजला ॲक्रोमेगॅली असं म्हणतात. सो पहिला हे लक्षात ठेवा, ॲक्रोमेगॅली. 3 डिसीज सांगितले, पिट्युटरी डॉर्फिझम, जिंजॅटिझम आणि ॲक्रोमेगॅली. ॲक्रोमेगॅली मध्ये तुम्हाला सांगितलं की अडल्ट मध्ये जर एक्सेस सिक्रेट झाला हा हार्मोन, हायपर सिक्रेशन जर झालं तर एक्सेस ग्रोथ होईल किंवा डिस्प्रपोर्शनेट म्हणजे प्रपोर्शन जास्त आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या हाताची लेंथ, हँडची जी लेंथ आहे ती किती असेल किंवा लेग्सची किती असेल त्याच्यामध्ये एक प्रपोर्शन ठरलेलं आहे. पण अडल्टमध्ये जर हा एक्सेस सिक्रेट झाला तर प्रपोर्शन राहत नाही, हातांची लेंथ खूप वाढत गेलेली आहे किंवा हाईट खूप इन्क्रीज झालेली आहे. हा जे लॉंग बोन्स आहेत त्यांची जेव्हा ग्रोथ होते तेव्हा आपली हाईट जी आहे ती इन्क्रीज होते. सो हा जो हार्मोन आहे ग्रोथ हार्मोन जो आपल्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहे, पर्टिक्युलरली त्या ठिकाणच्या सेल्सवरती हा ऍक्ट होत असतो किंवा तिथल्या सेल्स ज्या त्या डिवाइडेड आहेत त्या डिवाइड केल्या जातात आणि ग्रोथ ऍक्सिलरेट केली जाते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी सोमॅटोट्रॉपिक हार्मोन और ग्रोथ हार्मोन. एकच मिनिट. फर्स्ट इज थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. फुल फॉर्म लक्षात ठेवा, TSH इज थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. दिस हार्मोन स्टिम्युलेट्स थायरॉइड ग्लँड. कुठल्या ग्लँडला स्टिम्युलेट करेल? थायरॉइड ग्लँडला. आणि थायरॉइड ग्लँड जी आहे ही 2-3 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते, पण सध्या तरी इथं एकच नेम दिलेले, सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन हा एक हार्मोन सिक्रेट करते आणि त्या हार्मोनचं सिक्रेशन स्टिम्युलेट होतं. स्टिम्युलेट होतं म्हणजे काय होतं? इन्क्रीज होतं. थायरॉइड ग्लँड तो हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करते. समजलं? येस. ऍक्च्युअली सिक्वेन्स कसा आहे बघा. पहिला आहे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस काय रिलीज करेल? थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर. थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर जर रिलीज झाला तर पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करेल? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जर रिलीज झाला तर थायरॉइड ग्लँड काय रिलीज करेल? थायरॉक्सिन. एकावरती दुसरा हायपोथॅलॅमसचं सिक्रेशन झालं की पिट्युटरी ग्लँड
पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन झालं की थायरॉइड ग्लँड कोणता सिक्रेट करते? थायरॉक्सिन. हा आपल्या मेटाबॉलिझम मध्ये इन्व्हॉल्व होणारा हार्मोन आहे. तर थायरॉक्सिन या हार्मोनशी रिलेटेड म्हणजे जसं आपण हायपो आणि हायपर सिक्रेशन बघितलं त्या पद्धतीनं या हार्मोनचं कमी जास्त सिक्रेशन झालं की वेगवेगळे डिसीजेस होतात. तर त्याच्यामध्ये आपण ग्वायटर हे डिसीजेस दिलेले आहेत पुढे सिंपल ग्वायटर, एक्झोप्थॅल्मिक ग्वायटर, मिक्स्ड इडिमा, क्रियाटिझम हे डिसीज जे ते आपण पाहणार आहोत. आयोडीनच्या डिफिशियन्सीने होणारा डिसीज आहे तो आणि आयोडीनच्या डिफिशियन्सीचा आणि याचा काय संबंध असतो तर थायरॉक्सिन हा जो हार्मोन आहे त्याला टेट्रा आयोडोथायरोनिन असं सुद्धा म्हटलं जातं. टेट्रा म्हणजे चार आयोडीनचे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये अटॅच असतात. जर आयोडीनची डेफिशियन्सी राहिली तर तो हार्मोन सिक्रेट होणार नाही. आलं लक्षात? सो ते आपण तेव्हा बघू. त्यानंतर नेक्स्ट आहे ACTH. याचा फुल फॉर्म सांगा. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन असं म्हटलं जातं. हा कोणाला स्टिम्युलेट करेल? इट विल स्टिम्युलेट ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँडला ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला पर्टिक्युलरली स्टिम्युलेट करेल. ॲड्रेनल ग्लँडचे दोन पार्ट पडतात, कॉर्टेक्स आणि मेडुला. त्यातला कॉर्टेक्स स्टिम्युलेट होतो आणि कॉर्टेक्सचे जे काही हार्मोन आहेत त्या हार्मोनचं सिक्रेशन स्टार्ट होतं. आता मेडुलाचे आणि कॉर्टेक्सचे हार्मोन आपण ॲड्रेनल ग्लँड स्टडी करताना आपल्याला समजतील. या हार्मोनच्या नेममध्येच कॉर्टेक्स येतं त्यामुळे कन्फ्युजन राहणार नाही. ACTH कोणाला स्टिम्युलेट करतं? कॉर्टेक्स ऑफ ॲड्रेनल ग्लँड टू सिक्रेट देअर हार्मोन. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट हार्मोन जो आहे तो आहे प्रोलॅक्टिन. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PL. प्रोलॅक्टिन हा जो हार्मोन आहे इट इज अंडर प्रीडॉमिनंट इनहिबिशन ओके. सो हा युनिक हार्मोन आहे ॲडेनोहायपोफायसिसचा आणि युनिक हार्मोन का म्हटलेलं आहे याला कारण हा जो हार्मोन आहे इट इज अंडर प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल म्हणजे आपले हायपोथॅलॅमस जे आहे इनहिबिटरी कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस. बाकीच्या हार्मोनचं सिक्रेशन स्टिम्युलेट केलं जातं मात्र प्रोलॅक्टिन हा जो हार्मोन आहे त्या हार्मोनला हायपोथॅलॅमस काय करत आहे? इनहिबिट करतोय. त्याचं सिक्रेशन तो थांबवतो. सो या अँगलनी इतरांपेक्षा हा हार्मोन जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे हायपोथॅलॅमस काय सिक्रेट करतो? प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर. जर हायपोथॅलॅमसनी प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर रिलीज केला तर काय होईल? ॲडेनोहायपोफायसिस प्रोलॅक्टिन सिक्रेट करणार नाही. मग आता प्रश्न असा की प्रोलॅक्टिन मग सिक्रेट कधी होईल? तर हा जो प्रोलॅक्टिन हार्मोन आहे पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी पिरियड मध्ये काम करणारा हार्मोन आहे. मॅमोट्रॉपिन सुद्धा म्हटलं जातं. मॅमरी ग्लँड ची ग्रोथ तो एनहान्स करतो, मिल्क प्रोडक्शन एनहान्स करतो. सो त्यावेळेसच्या हार्मोनल चेंजेस मध्ये याचं सिक्रेशन स्टार्ट होतं. तोपर्यंत म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असेल आणि जेव्हा चाइल्डला बर्थ दिली जाईल तेव्हाच मिल्क सिक्रेट होतं. बाकीच्या पिरियड मध्ये मिल्क तयार होत नाही. तेव्हा त्याला काय करून ठेवलेलं आहे? इनहिबिट करून ठेवलेलं आहे. So prolactin it is unique hormone because it is under the inhibitory control of hypothalamus. Hypothalamus त्यासाठी prolactin inhibiting factor हा फॅक्टर रिलीज करतो. prolactin inhibiting factor. ओके. त्यानंतर नेक्स्ट मग हा जो प्रोलॅक्टिन आहे त्याचा रोल काय बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट इट एनहान्सेस ग्रोथ ऑफ ब्रेस्ट. ब्रेस्टची ग्रोथ एनहान्स करतो. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅमोट्रॉफिन. त्याला मॅमोट्रॉफिन असंही म्हटलं जातं. नेक्स्ट स्टिम्युलेट मिल्क प्रोडक्शन. मॅमरी ग्लँड मध्ये मिल्कचं प्रोडक्शन जे आहे ते स्टिम्युलेट केलं जातं त्यामुळे याला लॅक्टोजेनिक हार्मोन असंही म्हटलं जातं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॅक्टोजेनिक. ओके. सो प्रोलॅक्टिनचे तिन्ही रोल लक्षात घ्या. फर्स्ट युनिक काय आहे तर इट इज अंडर इनहिबिटरी कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस. नेक्स्ट इट एनहान्सेस ग्रोथ ऑफ ब्रेस्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी. हे स्टेटमेंट नीट लक्षात घ्या. ड्युरिंग प्रेग्नन्सी ओनली इट एनहान्सेस ग्रोथ ऑफ द ब्रेस्ट. हेन्स इट इज कॉल्ड ॲज मॅमोट्रॉफिन. मॅमोट्रॉफिन हा वर्ड कधी यूज करायचा आहे? जेव्हा तो ब्रेस्टची ग्रोथ एनहान्स करतोय
नेक्स्ट अँड स्टिम्युलेट मिल्क प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ मिल्क. मिल्क प्रोड्यूस होणं आणि मिल्क सिक्रेट होणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मिल्क प्रोडक्शन मॅमरी ग्लँडमध्ये मिल्क प्रोड्यूस केलं जातं, स्टोअर केलं जातं आणि त्याचं इजेक्शन किंवा सिक्रेशन जे आहे चाइल्डला बर्थ दिल्यानंतरच सिक्रेशन होतं, तोपर्यंत सिक्रेशन होत नाही. सो ह्या तिन्ही गोष्टी हा स्टिम्युलेट करतो. फर्स्ट, ड्युरिंग प्रेग्नन्सी इट एनहान्सेस ग्रोथ ऑफ द ब्रेस्ट. नेक्स्ट, इट स्टिम्युलेट मिल्क प्रोडक्शन अँड इट ऑल्सो स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ मिल्क. So as it stimulate growth of the breast, hence it is called as mammotrophy. It stimulate milk production and secretion of milk, hence it is called as lactogenic hormone. समजलं? Yes. So first hormone आपण पाहिला growth hormone. Second is thyroid stimulating hormone, adrenocorticotropic hormone. Next is prolactin. After prolactin, next are gonadotrophin. पुढचे जे हार्मोन्स आहेत त्यांना gonadotrophin म्हटलं जातं. gonadotrophin मध्ये तीन आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि थर्ड ICSH. ओके, तर ते हार्मोन्स आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट gonadotrophin. First is FSH. It is also called as follicle stimulating हार्मोन. आता या हार्मोनचा रोल समजण्यासाठी थोडी शोधीबद्दल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. सो बघा, ग्रोथ ऑफ फर्स्ट रोल इज ग्रोथ ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. ओव्हॅरियन फॉलिकलची ग्रोथ स्टिम्युलेट केली जाते इन फिमेल. हा फिमेल मध्ये रोल आहे. सेम हार्मोन मेल मध्ये सुद्धा सिक्रेट होतो. इन मेल, डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल. दिस रोल इज प्लेड इन मेल. ठीक आहे. सो मी तुम्हाला म्हटलं की FSH चा रोल जर समजायचा असेल तर थोडंसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि मी आधी सांगितलं की रिप्रोडक्शन मध्ये बरेच हार्मोन पार्टिसिपेट होतात. सो तिथं हार्मोन आपण रिपीट ते सगळं होणार आहे. आता फक्त व्यवस्थित समजून घ्या, कदाचित ती सिस्टीम समजायला सुद्धा मदत होईल. सो फर्स्ट, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोन फिमेल मध्ये सुद्धा सिक्रेट झालेला आहे आणि मेल मध्ये सुद्धा. फक्त दोघांमध्ये रोल वेगवेगळा आहे. दोघांमध्ये रोल जरा सिमिलर असतात. पुढचं फंक्शन बघितल्यानंतर कळेल. फर्स्ट, FSH स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल. म्हणजे काय बघा, फिमेल मध्ये ओव्हरीज जो आहे हा त्याचा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे आणि या ऑर्गन मध्ये ओव्हा किंवा एग जे आहे ते डेव्हलप होतात. एगची डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा एका फिमेल चाइल्डची बर्थ होते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये मिलियन्स ऑफ इमॅच्युअर ओव्हा असतात. पण हे ओव्हा तिच्या प्युबर्टी पिरियड मध्ये मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. प्रत्येक मंथ मध्ये एक ओव्हा मॅच्युअर होतो. सो आता मॅच्युरेशन होताना एकटा एग मॅच्युअर होत नाही. एगच्या बाजूला फॉलिक्युलर सेल प्रेझेंट असतात आणि सेंटरला एग आणि बाजूला फॉलिक्युलर सेल. हे जे आहे याला म्हणायचं फॉलिकल. काय म्हणायचं याला? फॉलिकल. फॉलिकलच्या आतमध्ये एग आहे. सो हा जो FSH हार्मोन आहे या FSH मुळे या फॉलिकलची डेव्हलपमेंट होते. मग आता फॉलिकलची डेव्हलपमेंट होताना आतमध्ये एग सुद्धा डेव्हलप होत असतं. त्याचं मिओसिस चालू असतं. मिओसिस 1, मिओसिस 2 आणि हॅप्लॉइड गॅमेट तयार केला जातो आणि बाजूचं फॉलिकल सुद्धा डेव्हलप होतं. त्याचे लेयर जे आहेत ते इन्क्रीज होतात. नंतर त्याच्यापासून कॉर्पस ल्युटियम तयार होणार आहे. दहावीत थोडंफार बघितलेलं आहे. कॉर्पस ल्युटियम काय असतं ते पुढच्या हार्मोनमध्ये येईल. सध्या हे कळलं काय रिपीट करू? फिमेलच्या ओव्हरीमध्ये काय डेव्हलप होतात? ओव्हा म्हणजेच एग प्युबर्टी पिरियड पासून डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ऍक्च्युली आधीच आहे. तिच्या बर्थ पासूनच इमॅच्युअर स्टेज मध्ये बरेच ओव्हा आहेत. फक्त हे मॅच्युअर प्युबर्टी पिरियड मध्ये होतात. प्रत्येक मंथला जनरली एकच ओव्हा मॅच्युअर झाला पाहिजे. पण कधी कधी ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये म्हणजे एकापेक्षा 2, 3 सुद्धा ओव्हा मॅच्युअर होऊ शकतात. ओके, तर इथं एकटा ओव्हा मॅच्युअर होत नाही. त्याच्या बाजूला फॉलिक्युलर सेलचा लेअर सुद्धा डेव्हलप होतो. सो बाजूनी फॉलिक्युलर सेल आणि सेंटरला एग, याला काय म्हणायचं? फॉलिकल. आणि या फॉलिकलची डेव्हलपमेंट कोणत्या हार्मोनमुळे होते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पहिला समजला. आणि दुसरा हा फिमेल मध्ये रोल झाला. मेल मध्ये काय?
डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता सेमिनिफेरस ट्यूब्यूल बघा, मेल मध्ये टेस्टिस हा जो ऑर्गन आहे हा त्यांचा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये स्पर्म तयार होणार आहे. आता मेल मध्ये अशा बऱ्याच ट्यूब्यूल्स असतात. आता अशा लॉंग ट्यूब्यूल असतील कॉइल, पण जर या ट्यूब आपण कट केल्या तर त्या अशा दिसतील, क्रॉस सेक्शन मध्ये सर्क्युलर दिसतील. सो अशा बऱ्याच ट्यूब्यूल्स असतात सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आणि या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या लाइनिंगला जर्मिनल एपिथेलियम असतो. या लाइनिंगला, आणि हा जो जर्मिनल एपिथेलियम आहे त्याच्यापासूनच काय डेव्हलप होतात, स्पर्म. सो एपिथेलियमचे तुम्ही बरेच प्रकार शिकलाय. स्क्वॅमस एपिथेलियम, क्युबॉइडल एपिथेलियम, कॉलमनार एपिथेलियम, सिलिएटेड एपिथेलियम. काही एपिथेलियमच्या वरती विलाय सुद्धा तयार झालेले असतात. अजून ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम पाहिलाय, कंपाऊंड एपिथेलियम शिकलेला आहे. असा स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम सुद्धा असते युरिनरी ब्लॅडरच्या लाइनिंगला. आणि आता मी सांगितला जर्मिनल एपिथेलियम हा या गोनॅडमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये प्रेझेंट आहे, ज्याच्यापासून जर्म्स म्हणजे सेक्स सेल म्हणजे स्पर्म इथं तयार होणार आहे. सो समजलं FSH चा रोल फिमेल मध्ये काय आहे, ओव्हॅरियन फॉलिकल डेव्हलप करणं, आणि मेल मध्ये काय आहे की सेमिनिफेरस ट्यूब्यूल डेव्हलप करणं, जेणेकरून त्याच्यामध्ये काय तयार होतील, स्पर्म. समजलं काय? हा, तर हा झाला FSH चा रोल. FSH नंतर नेक्स्ट हार्मोन आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. LH, it is also called as luteinizing hormone. Okay, luteinizing hormone, it helps in ovulation. Next, FSH and LH both stimulate secretion of estrogen by ovaries. Okay, and LH induces ruptured follicle to develop into corpus luteum. ठीक आहे, आता हे सगळ्यांनी नीट समजून घ्या. हे जर व्यवस्थित कळलं तुम्हाला तर रिप्रोडक्शन मधला अजून एक पॉइंट तुम्हाला समजेल. तर मी आधी तुम्हाला सांगितलं FSH मुळे ओव्हरी मध्ये काय डेव्हलप झालं, फॉलिकल डेव्हलप झालं. फॉलिकलच्या आतमध्ये काय डेव्हलप होते, एग डेव्हलप होते. त्यानंतर आता नेक्स्ट कुठला हार्मोन सिक्रेट झालाय, LH. बघा, मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला कळतील ते डेज आणि कोणत्या डेला एक्झॅक्टली ओव्ह्युलेशन होतं. सो फर्स्ट 5 डेज मेन्स्ट्रुएशनचे कन्सिडर केले जातात. तिथपासून पुढे एग डेव्हलप होतो आणि एक्झॅक्टली 14 डेला सायकलच्या, प्रत्येकाच्या सायकलच्या डेज काउंटिंग वेगवेगळ्या, त्या फिमेलच्या सायकलच्या 14th डेला ओव्ह्युलेशन होतं. आता तुम्हाला ओव्ह्युलेशनचं मीनिंग समजलं पाहिजे की ओव्ह्युलेशन म्हणजे काय. सो मग अशी आपण फॉलिकल बघितलं, बाजूला फॉलिक्युलर सेल आणि आतमध्ये हा एग डेव्हलप झालेला आहे. जेव्हा ओव्ह्युलेशन होतं तेव्हा हे फॉलिकल बस्ट होतं आणि याच्यामधला एग बाहेर रिलीज होतो. या प्रोसेसला म्हणायचं ओव्ह्युलेशन. समजलं? येस. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, तर फॉलिकल बस्ट होणार आणि त्याच्यामधला एग रिलीज होणार. हे कोणत्या हार्मोनमुळे होतं, LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. पहिला रोल समजला, या हार्मोनमुळे फिमेल मध्ये ओव्ह्युलेशन होतं. दुसरा FSH आणि LH दोन्ही हार्मोन, मग अशी सांगितलं नव्हतं इथं दोन्ही आलेले. FSH आणि LH ओव्हरीला स्टिम्युलेट करतात आणि ओव्हरी एक पुढचा हार्मोन सिक्रेट करते. कुठला, इस्ट्रोजन. तुम्ही हे हार्मोन आधी शिकलेला आहात. फिमेल मध्ये इस्ट्रोजन तयार होतो आणि मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन. पण फिमेल मध्ये इस्ट्रोजन कोणामुळे तयार होतो, FSH आणि LH या दोन हार्मोनच्या ऍक्शन नंतर इस्ट्रोजन तयार होतो. हे कळलं? हा दुसरा रोल सांगितला. तिसरा, LH also induces ruptured follicle to develop into corpus luteum. काय झालं बघा, आधी फॉलिकल, सगळ्यांनी लक्ष द्या, आधी फॉलिकल ब्रेक झालं, त्यातून एग रिलीज झाला. ब्रेक झालेलं फॉलिकल वेस्ट जात नाही, ते फॉलिकल पुढे डेव्हलप केलं जातं आणि त्याच फॉलिकल पासून जे स्ट्रक्चर तयार होते याला म्हटलं जातं कॉर्पस ल्युटियम.
आणि हा कॉर्पस ल्युटियम सुद्धा एक हार्मोन सिक्रेट करतो. त्या हार्मोनचं नेम असतं प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन. आणि हा प्रेग्नन्सी मेंटेनिंग हार्मोन आहे. जोपर्यंत प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होणार तोपर्यंत प्रेग्नन्सी कंटिन्यू राहणार. जर प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन झालं नाही, कमी झालं, तर त्याच्यामध्ये ते फिटस जर डेव्हलप झालेलं असेल तर ते किल होईल. ओके, सो फक्त एक 3 रोल लक्षात घ्या. फर्स्ट, luteinizing hormone. Due to luteinizing hormone, there is ovulation. What is meant by ovulation? Bursting of follicle and release of the ovum or egg. It is called as ovulation. One more function, FSH and LH stimulate ovary to release. याच्यामुळे फिमेल मध्ये इस्ट्रोजन रिलीज होतो. मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन रिलीज होतो, पण तो दुसऱ्या हार्मोनमुळे. फिमेल मध्ये इस्ट्रोजन कोणामुळे रिलीज झाला? FSH आणि LH. LH चं अजून एक काम आहे, फॉलिकल बस्ट होऊन एग रिलीज झाला की ते जे फॉलिकल आहे ते कशात डेव्हलप होतं? कॉर्पस ल्युटियम. आणि हा कॉर्पस ल्युटियम पुढचा एक हार्मोन सिक्रेट करतो ज्याला प्रोजेस्टेरॉन असं म्हटलं जातं. तर प्रोजेस्टेरॉनची डिटेल तुम्ही रिप्रोडक्शन मध्ये शिकणार. आता एवढं कळलं? एकदा रिकॉल करा. फर्स्ट आपण काय शिकतोय? ॲडेनोहायपोफायसिसचे हार्मोन. फर्स्ट हार्मोन कुठला सांगितला? सोमॅटोट्रॉपिक हार्मोन और ग्रोथ हार्मोन. इट स्टिम्युलेट growth and development of the body by accelerating cell division and protein synthesis. Its higher secretion occurs in puberty, but after puberty also it is secreted continuously but in very low amount. Okay, next, if secretion of growth hormone is very low in childhood, then it causes pituitary dwarfism. If secretion of growth hormone is high, very high in childhood, then it causes gingivitis. It is called as gingivitis. High, very excessive growth of body take place. And in adulthood, if there is hyper secretion, then acromegaly. तसा तो कमी सिक्रेट होता adult मध्ये, पण बाय चान्स हायपर झाला तर acromegaly, disproportionate बॉडीची ग्रोथ होते. समजलं? पहिल्या हार्मोन नंतर नेक्स्ट आपण बघितला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. इट स्टिम्युलेट थायरॉइड टू रिलीज थायरॉक्सिन. तेवढंच. नेक्स्ट, adrenocorticotropic hormone. That hormone stimulate adrenal cortex to stimulate their hormone. Next is prolactin. Prolactin, what is the role of prolactin? Yes, growth of breast during pregnancy. Hence it is called as mammotropin. It also stimulates milk production and milk secretion. Hence it is called as lactogenic hormone also. समजलं? Next, gonadotropin. First is FSH. FSH stimulate growth of follicle in female and growth of seminiferous tubule in male. Next is LH. LH stimulate ovulation. Ovulation या टर्मचं मीनिंग तुम्हाला कळलं. Next, FSH plus LH both stimulate ovary to release estrogen. LH also stimulate ruptured follicle to develop into corpus luteum, and this corpus luteum further secrete next hormone known as progesterone. एवढं कळलं? एक लास्ट हार्मोन राहिला ॲडेनोहायपोफायसिसचा, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ICSH, interstitial cell stimulating hormone, stimulate testes to produce testosterone. हा, आता मेल मध्ये आपण फिमेल मध्ये आपण कोणता हार्मोन शिकलो? इस्ट्रोजन. जो फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप त्या हार्मोनमुळे होतं. तसं मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कुठल्या हार्मोनमुळे डेव्हलप होतात? टेस्टोस्टेरॉन या हार्मोनमुळे. फिमेल मध्ये इस्ट्रोजन हा हार्मोन कुठल्या 2 हार्मोनमुळे सिक्रेट झाला? FSH आणि LH. तसं मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन जो आहे कोणामुळे सिक्रेट होतो? इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इंटरस्टिशियल सेल काय? अगदी तुम्ही टेस्टिसची डायग्राम बघितली बुकमधली तरी तुम्हाला इंटरस्टिशियल सेल टेस्टिसच्या क्रॉस सेक्शन मध्ये सापडतील. सेमिनिफेरस ट्यूब्यूल, तिच्या लाइनिंगला जर्मिनल इपिथेलियम आणि इंटरस्टिशियल सेल दिलेले आहेत. ठीक आहे, तर एवढंच लक्षात घ्या. ICSH स्टिम्युलेट टेस्टिस टू प्रोड्यूस टेस्टोस्टेरॉन, आणि टेस्टोस्टेरॉनमुळे मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतं. हे कळलं?